Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मीटिंग खूप उत्कृष्ट झाली आणि मीटिंगमध्ये आव्हाड साहेब स्वतः होते आणि राजन विचारे साहेब होते, आमचे जिल्हा प्रमुख होते आणि आम्ही सगळेजण होतो. म्हणजे मी एक ॲज अ उमेदवार, केदार दिघे साहेब होते, आम्ही सगळेजण होतो. कोणकोणत्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि कोणत्या मुद्द्यांना अनुसरून लक्ष केंद्रित? अर्थातच महायुतीच्या उमेदवारांना हरवायचं आहे आणि मशाल जी आहे आमची ती संसदेमध्ये पोहोचवायची आहे, याच विचार चर्चा झाली. मॅडम, आज श्रीकांत शिंदेचे उमेदवार जाहीर झालेले, काय आव्हान वाटतंय? नाही, श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झाली आहे, पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत हे विचारलं का तुम्ही त्यांना? कारण उमेदवारी जाहीर केली देवेंद्र फडणवीस यांनी, जे भाजपचे आहेत ना, ते नक्की कमळावर लढणार का धनुष्यबाण? विचारा त्यांना. उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर श्रीकांत शिंदे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की या अगोदर कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक वाघ म्हणून सगळे फिरत होते, मग ते वरुण सरदेसाई असतील किंवा आदित्य ठाकरे या ठिकाणी येऊन निवडणूक लढवणार असे सांगत होते, मात्र ते आता पळून गेलेले. एक कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि तुम लढो हम कपडा संभालते अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही आहे, कारण असं कधीही कोणी बोललं नव्हतं की आदित्य साहेब लढवतील किंवा वरुण सरदेसाई साहेब लढवतील, असं कुठेही बोललेलं नव्हते. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, कारण एक सर्वसामान्य कार्यकर्ती त्यांना यावेळेला या निवडणुकीमध्ये नक्कीच हरवणार आहे. मॅडम, तुमच्या प्रचाराची कशा प्रकारची तयारी असणार आहे? कधीपासून हा प्रचाराचा उलाढाल आणि कोणकोणते प्रमुख नेते महाविकास आघाडीमध्ये उपस्थित असणार आहे? नाही, आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि आम्ही गाठीभेटी करतोय. त्यात महाविकास आघाडीचे सर्व जे प्रमुख नेते आहेत ते तिथे हजर होतील. त्यावेळेला तुम्हाला ते समजेल कोण कोण नेते तिथे येणार आहेत. ते सस्पेन्स असा फोडत नाही. उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, तिकडचे जे कार्यकर्ते विभागप्रमुख ते आता शिंदे गटात चालले. ते बोलले निष्ठावंत उमेदवार दिलं नाही, त्यामुळे आम्ही शिंदे गटात चाललो. काही कल्पना नाही याची मला. ताई, श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात तिथले स्थानिक जे चालले तर निष्ठावंत कसे राहिले? जे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे आहेत ते श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहेत, त्यामुळे तिथली नाराजगी ही श्रीकांत शिंदे यांना होईल. नक्कीच असं होऊ शकतं, होऊ शकतं. ते भाजपमध्ये कुठेतरी नाराजी आहे. गणपत गायकवाड जे प्रकरण घडलं होतं, गणपत गायकवाड, महेश गायकवाड, ते पुन्हा आता जोर धरू लागले. त्यामुळे कुठेतरी कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेला धक्का बसेल का? शक्यता आहे, बसू शकतो धक्का. श्रीकांत शिंदेच्या विरोधातले काही भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी काय तुमचा संपर्क झाला की त्यांनी तुमच्याशी काय संपर्क केलेला आहे? नाही, आम्ही आमचं काम करतोय. हे बघा, आम्ही आमच्या प्रकारे आमच्या पक्षाचा प्रचार करतोय. उमेदवार म्हणून मी सगळीकडे फिरते, गाठीभेटी घेते आहे आणि भाजपचे असू दे कार्यकर्ते, शिवसेनेचे असू दे, इतर काही पक्षातले असू दे, म्हणजे कोणाचेही असू दे कार्यकर्ते, ते शेवटी मतदार आहेत त्या लोकसभेमधले. सो ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात आणि मतदान करू शकतात योग्य उमेदवाराला.